या ठिकाणी आपण बघतायत व्हाईट बॉलचा इशारा येतो. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब चेंडू टाकतो या ठिकाणी सचिन घाग. इथे आपण जर बघितलं जातोय असं वाटलं होतं की हे बॉल सरळ निघून जाईल, परंतु बॉल थोडासा पलंग घेतो या ठिकाणी, थोडासा बाहेर चेंडू निघतोय. व्हाईट चेंडूचा इशारा पंचांमार्फत या ठिकाणी बघितला. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी खराब चेंडू टाकतोय हा गोलंदाज. लेन आणि लाईन कुठेतरी व्यवस्थित सापडावी लागेल या गोलंदाजाला. इथे आपण जर बघितलं पुन्हा एकदा खराब चेंडू टाकले जातोय. बॅक टू बॅक आपण जर बघितलं 3 चेंडू खराब चेंडू टाकलेले आहेत आणि 3 धावा या स्कोर बोर्ड होती. आपण जर बघितलं जातं बिनबाद 3 धावा. मात्र ही चांगली सुरुवात बघतोय ताई चोंडाई नागले संघाकडनं, कारण की औंधाच्या पुष्पामध्ये या सीझनमध्ये नागले संघ सुद्धा अतिशय चांगला फॉर्ममध्ये आहे. खराब चेंडू गोलंदाज थोडासा भरखडलेला आहे, त्याला लेन आणि लाईन व्यवस्थित सापडलेली नाही. बघा इथे आपण जर बघितलं तर 4 चेंडू त्यांनी तब्बल खराब चेंडू टाकलेले आहेत. काय जबरदस्त ही गोलंदाजी आपण तेवढं वाढू शकत नाही, कारण की मागच्या मॅचमध्ये एक चांगली गोलंदाजी केली होती. या वेळेला आपण बघितला खराब चेंडू तब्बल या ठिकाणी जर बघितलं 5 चेंडू आहेत त्यांनी मला वाटतं खराब चेंडू टाकलेले आहेत. इथे गोलंदाज करत असताना तसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं एक पाकिस्तानचा गोलंदाज होता उबैद समी, ज्यांनी तब्बल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 चेंडू वाईट चेंडू टाकले होते. आणि इथे सुद्धा आपण जर बघितलं या गोलंदाजाने 5 चेंडू वाईट चेंडू टाकलेले आहेत. याचं कारण होऊ शकतं की ज्या वेळेला तुम्ही सराव करता त्यावेळेला चांगला सराव करा, जेणेकरून तुम्ही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करू शकता आणि स्वतःला पूर्णपणे सांभाळू शकता. इथे आपण जर बघितलं वाईट चेंडू टाकतोय गोलंदाज. आता मात्र व्यवस्थित चेंडू आहे, बॅटवर व्यवस्थित घेतलेला आहे. शरद याने फक्त 1 धाव कंप्लीट पूर्ण केलेली आहे आणि करता मात्र विकेट गमावलेला आहे. याचं कारण आहे की इथे कॉल करणं गरजेचं होतं आणि 1 धाव जरूर मिळाली होती, परंतु इथे दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कॉल व्यवस्थित नव्हतं. इथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट या ठिकाणी मिळते आहे टायगर मास्टर कामन या संघाला. आज इथे आपण जर बघितलं अनिल याला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. आता मात्र नंबर 3 क्रमांक या ठिकाणी जातोय. नागले संघाचा 12वा खेळाडू इथे असणं गरजेचं आहे, कारण की आपण बघताय लाईव्ह मॅच मित्रांनो बघतोय जरी तुमची 2 म्हणजे ज्या लिस्टमध्ये नावं जरी असली, परंतु दोन्ही संघाचे खेळाडू ही कंपल्सरी असणं गरजेचं आहे. परंतु इथे नवीन बॅटर आलेला आहे नंबर 3 क्रमांकावरती ज्याला पाठवलेला आहे. प्लॉट दयानंद नक्कीच असेल स्ट्राईक एंडकडे. हा बॅटर आपण बघतात दयानंद प्लॉट पाटील, ज्याला आपण बघतोय ज्या स्ट्राईक एंडकडे. पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेला सॉफ्ट बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे आपण जर बघितलं प्लॉट यस नरेश मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं जितकं होईल तितकं खूप चांगलं आहे टायगर मास्टर संघाला. परंतु इथे नागरी संघ सुद्धा अतिशय एक चांगला संघ आहे, परंतु इथे धावा मात्र हे चांगल्या त्यांना जमवावे लागतील, चांगले प्रयत्न करावे लागतील. यावेळेस सॉफ्ट बॅटने चेंडूला काव काढण्याच्या दिशेने बॉल निघून जातोय. 1 बाउन्स पर मिळतात या ठिकाणी 4 धावा आणि या 4 धाव्याने टीमचा टोटल स्कोअर जाऊन पोहोचलेला आहे 12च्या घरामध्ये. इथे 1 गडीच्या बोबटल्यामध्ये 12 धावा धावफलकावर. अतिशय एक चांगला बॅटर आहे या ठिकाणी, कारण की मी अगोदरच म्हटलं होतं की इथे हा बॅटर सुद्धा एक चांगला आहे. इथे दुरी संघाचे 12 प्रतिनिधी असणं गरजेचं आहे, परंतु ते आपण बघितलं यांना त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघितला. उलटा चेंडू क्रॉस केला ऑन साईडला, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने आपण बघितला हा उलटाच बॉल होता, फुल हँड डिलिव्हरी आणि त्याला बॉलला पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावेने टीमचा टोटल स्कोअर जाऊन पोहोचलेला आहे 18 धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे. जरी 1 गडीच्या बोबटल्यामध्ये हे आपण जर बघितलं
नागरी संघाचा 12 प्रतिनिधी इकडे असणं गरजेचं आहे, तर पॅनलिस्ट केला जाईल असे आयोजक सुद्धा सांगतायत. परंतु बघा, नियमावलीचं उल्लंघन ज्याचं पालन करणं हे गरजेचं आहे, आपण लक्षात घ्या. त्यानंतर पाटील स्ट्रायकेनकडे, त्याच्यानंतर शरद फरले याला आपण बघतोय, त्याच्यानंतर गोलंदाज आपण बघतोय. 4 बॉल टाकून झालेले आहेत या गोलंदाजाचे. टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 18 वर. बॉल टाकून झालेले आहेत 4 बॉल टाकून झालेले आहेत. या गोलंदाजाने तब्बल आपण बघितलं, मला वाटतं जवळजवळ 5 वाईट चेंडू टाकलेले आहेत. याचं कारण होऊ शकतं की षटक थोडंसं लांबवलं गेलं जातं. 5 वाईट चेंडू टाकलेले आहेत. बघ ये त्याला सांग, 5वे बॉल नंतर वाईट नंतर एक सिंगल घेतली, म्हणजे डबल घेताना एक विकेट गेली. इथे आपण जर बघितलं 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत. याच्यामध्ये तब्बल आपण बघितलं 5 वाईट आहे आणि त्याच्यानंतर एक सिंगल करताना एक रनआउट झाला होता. बरोबर. दुसऱ्या याच्यावरती 2 धावा, त्याच्यानंतर इथे चौका आला होता, त्याच्यानंतर एक षटकार आला. मित्रांनो, टाइमपास करू नका मित्रांनो, लक्षात घ्या. इथे बॉल फक्त 4 झालेले आहे, त्याच्यामध्ये वाईट चेंडू टाकण्यामध्ये हे जवळजवळ 5 वाईट चेंडू टाकलेले या गोलंदाजाने. सचिन घाग, जरी सचिन याचं नाव जरी असलं, परंतु त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता ही चांगली असणं गरजेचं होतं. परंतु बघा, पुन्हा एकदा या ठिकाणी आता मात्र 9 चेंडू या ठिकाणी. काय चाललंय ग्राउंडच्या आतमध्ये, क्रीजच्या बाहेर चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघितलं 3 हिट आहे, पूर्ण सुवर्ण संधी आहे. मोठा फटका खेळण्याची एक संधी या ठिकाणी निर्माण झालेली बघा, कारण की या ठिकाणी वाईट चेंडू टाकले. त्याच्यानंतर इथे आपण बघितलं क्रीजच्या बाहेर चेंडू या ठिकाणी. आता मात्र टेन्शन वाढलं जातं गोलंदाजाचं, सचिन याचं. या वेळेचा चांगला बॉल आहे. आता मात्र बॅक टू बॉलर, स्वतःच्या फालित्रामध्ये चेंडूला आता अडवायचा प्रयत्न करतोय गोलंदाज सचिन घाग. यस, इथे कोणी चुकून जेवण करून घ्यायचं आहे, परंतु चुकून कोण राहिला असेल तर मित्रांनो जेवून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. यावेळेला शॉर्ट पिच चेंडूला फुल केलाय का कॉर्नरच्या दिशेने. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं, ग्राउंडच्या बाहेर या ठिकाणी झेल पकडलेला आहे अरविंद बरफ याने. 500 रुपयाचा क्रॅश प्राईज संजय मात्रे आणि हजरत शेख यांच्याकडनं, कारण की ग्राउंडच्या बाहेर तुम्ही झेल पकडू शकता. तर क्रॅश प्राईज लागलं होतं 500 रुपयाचं, आणि हे 500 रुपयाचा क्रॅश प्राईज अरविंद बरफ बंड्या याला मिळालेला आहे. इथे आपण जर बघितला, टेन्शन वाढलं जातं, थोडंसं नाराज असेल सचिन घाग. आणि धावसंख्या आपण जर बघितली 25 धावा, म्हणजे एका ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 25 धावा या ठिकाणी खर्च केलेला आहे गोलंदाजाने. 25 रन्स. इथे आपण जर बघितलं टेन्शन वाढलं जातंय, कारण की असा गोलंदाज सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं होतं की ज्याने तब्बल 11 चेंडू तब्बल वाईट चेंडू टाकले होते. असं एक लांब मोठं षटक त्यांनी हाताळलं गेलं होतं. परंतु इथे सुद्धा तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळतोय, जे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. सचिन घाग याने तब्बल 5 वाईट, त्याच्यानंतर एक 9 चेंडू टाकला होता. मध्ये जवळजवळ ही 25 धावा आपण बघतोय एका ओव्हरमध्ये. कमीत कमीत त्यांनी 10 किंवा 15 धावा द्यायला हव्या होत्या एका ओव्हरमध्ये, परंतु इथे 25 धावा त्यांनी दिलेल्या आहेत एका ओव्हरमध्ये. हे लांबचं षटक आहे. अचूकी इथे आपण जर बघितला, आईचोंडा नागरी संघामध्ये आपण बघितलं शरद फरले याला आपण बघितलं, एका बाजूने आपण बघितलं दयानंद पाटील याला आपण जर बघतोय, हा देखील एक चांगला बॅटर आहे. लेफ्ट राऊंड बॅट्समन जरी असलं तर मात्र बघा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल होते या ठिकाणी. पूर्ण डीप क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. वाडिशा मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आहे, लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑफला आपण जर बघितलं तर तिथे मला वाटतं भट्टा मात्रे याला आपण बघतात. आणि पूर्ण स्टेट ड्राईव्ह सुद्धा एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे थोडंसं. त्याच्यानंतर मंचच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्पीड थोडंसं तिथे खराब आहे, परंतु क्षेत्ररक्षण हे चांगलं लावलेलं आहे. आता मात्र गणेश सुकाड येतोय गोलंदाज मार्कवर, हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेला आपण बघायचं शिरापासून दूर चेंडूला दिशा देतोय. फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल, जास्त काय धाव मिळणार नाही शरद याला. एका धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेलं आहे 26च्या घरामध्ये. 26 रन्स 26 धावा आपण जर बघिततोय.
गणेश सुकाट गोलंदाज पार्कवर येतोय. वैयक्तिक आणि संघाचं हे दुसरं षटक हे प्रतिनिधीपदावर चालू आहे. इथे मात्र ही चांगली गोलंदाजी करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये आपण जर बघितलं टायगर मास्टर संघाने एक जबरदस्त खेळी केली होती. समोरच्या संघाला त्यांनी पराभव केलं होतं, परंतु आपण जर इथे बघितलं 71 आणि 72 धावांचं एक टार्गेट ठेवलं होतं समोरच्या संघासमोर, परंतु आपण बघितलं त्याच्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती दिनेश म्हात्रे यांनी. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं मॅन ऑफ द मॅचचा एक हिरो ठरला होता. चांगली बॅटिंग केली होती, मात्र फिल्डिंगमध्ये आपण बघितलं त्यांना निश्चित इथे आपण बघतो काव करण्याच्या दिशेने. यावेळेस सॉफ्ट बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय. या ठिकाणी रनिंग कॅच घेण्यामध्ये यशस्वी हा क्षेत्ररक्षण ठरलेला नाही, परंतु या ठिकाणी झेल हा सुटलेला आहे, ड्रॉप झालेला आहे झेल. या ठिकाणी झेल घेणं खूप गरजेचं असतं, परंतु या ठिकाणी ड्रॉप झाल्यानंतर धावसंख्या आपण बघितली, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27च्या घरामध्ये 27 रन्स इन द स्कोरबोर्डवरती. धावा आपण जर बघितला तर धावसंख्येचा वेग आहे तो नक्कीच या ठिकाणी वाढत चाललेला आहे आई चौंडाई नागली संघामध्ये. इथे आपण बघितलं सलामीला आलेला जो बॅटर आपण बघतोय शरद फरले, लेफ्ट राऊंड बॅट्समन, अतिशय चांगला एक बॅटर आहे की अवधाच्या या सीझनमध्ये आपण बघितलं अतिशय चांगला फॉर्ममध्ये आहे. या ओव्हरला चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातो. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा न करता भट्टा मात्र तिकडे आहेत, परंतु या तिकडे चेंडूला उचलतो तोपर्यंत फेकी यायच्या अगोदर आपण बघितलं धाव या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28वर. 28 रन्स या ठिकाणी 28 धावा धावफळ कव्हर या ठिकाणी बघा. प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी धाव घेतली जाते. नागले संघामध्ये एकेरी दुहेरीवरती चांगला भार ठेवला जातोय. त्याच्यानंतर आपण बघितला मोठा फटका सुद्धा येतो या ठिकाणी. म्हणजे अशी बॅटिंग जर झाली दोन्ही बॅटरमध्ये तर निश्चितच चांगल्या धावा येऊ शकत आहेत नागले संघामध्ये, आणि तेच हे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. या वेळेला असा कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. बॉल रिलीज झाल्यानंतर आपण बघितला सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेथ आणि लाईनमध्ये चांगली गोलंदाजी करावं लागेल गणेश सुकाट याला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती गणेशाने, परंतु इथे आपण बघितलं सचिन घाक यांनी खराब गोलंदाजी केली होती. पुढे येण्याचा प्रयत्न, लागोपाठ आणि लावच्या बाहेर बॉल जातो सरळ टाविंग सिक्सर, आणि या शेतकऱ्यांनी टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या स्कोरबोर्डवरती 34 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. काय जबरदस्त दायनिऱ्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार बघतोय, आणि या षटकाराने धावसंख्या आपण बघितलं 34च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. कारण की प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी प्रहार केला जातोय. तेच या ठिकाणी मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण की नागले संघ मी अगोदरच म्हटलं होतं की या सीझनमध्ये आपण बघितलं अतिशय चांगला फॉर्ममध्ये आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. या ठिकाणी एक धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केलेली आहे. आता तिथे सचिन घाक आहे चेंडूला उचलतोय तोपर्यंत फेकी केली जाते गोलंदाजाच्या हातामध्ये. षटक संपलं जाते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली तर 35च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजून येणारे फक्त 2 षटका असतील या ठिकाणी, आणि कमीत कमी त्या 2 षटकामध्ये 15 ते 20 धावा जर आल्या नागले संघामध्ये तर एक चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल या स्कोरबोर्डवरती. 35 धावा आपण बघितला, 35 रन्स या ठिकाणी आपण बघताय. 35 धावा जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करावं लागेल. आई चौंडाई नागले संघ अतिशय खूप एक चांगला संघ. 2 बॅटर आपण बघतोय. पाण्याची जर व्यवस्था नसेल तर पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवा. पाणी हे आपलं जीवन आहे मित्रांनो. उष्णता ही वाढलेली आहे, उन्हाळ्याचा ऋतू हा चालू झालेला आहे. दोन संघामध्ये ही मॅच आपण बघतायत. इथे पहिला गोलंदाज आपण बघितला सचिन घाक, त्यांनी 25 धावा खर्च केला एका ओव्हरमध्ये. इतक्या धावा त्यांनी द्यायला हव्या नव्हत्या, परंतु इथे गोलंदाज खूप महागडा ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याचा फायदा होताना आपण जर बघितलं तर मात्र नागले संघाचा, आणि खरोखर त्या ठिकाणी चांगल्या धावा येत आहेत नागल्या टीममध्ये. इथे मात्र चांगली बॅटिंग जर केली तर कमीत कमी त्या ठिकाणी 40च्या पलीकडे सुद्धा धावसंख्या ही जाऊ शकते. 45 किंवा 50 धावा या येणं गरजेचं आहे. 26 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय या ठिकाणी दयानंद पाटील, त्याला आपण बघतोय
कारण की मास्टरच्या मॅचमध्ये नेहमीच त्याला बघतोय, नेहमीच चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी करताना आपण बघतोय या बॅटरला. कारण की मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं, अतिशय चांगला खेळ केलं होतं. त्या ठिकाणी जर बघितलं पाळणपाडा या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गेलं जातं आहे. जवळजवळ 5 पारितोषिक मला वाटतं पटकावली गेली जाते. त्याच्यामध्ये 7मधून आपण जर बघितलं 5 जी बक्षिसं मला वाटतं 6 नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. हो, यावेळेस बघायचा गॅपमध्ये फर्स्ट आणि गळीच्या मध्ये मात्र बॉल थोडासा वळण घेतोय. षटक इथे आपण जर बघितलं होतं चांगल्या पद्धतीने टाकण्याचं काम या ठिकाणी करताना आपण बघतोय. दिनेश म्हात्रेचे गोलंदाज दिनेश म्हात्रे जे आहेत अतिशय चांगला गोलंदाज. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु धावसंख्या आपण बघितले 1ने थोडीशी पुढे सरसावलेली आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतात मित्रांनो. कारण की प्रत्येक जसं आशुषण प्रत्येक ठिकाणी झालं, भिवंडीमध्ये आपण बघितलं मास्टरचं आशुषण आपण बघितलं, वसई तालुका आदिवासी क्रिकेट आशुषण तिकडे आपण बघितलं, जिचंद्र परिसरामध्ये, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे हे क्रिकेट भरपूर बदललेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण लाईव्ह मॅच आपण बघतात. छोटी स्पर्धा असो किंवा मोठी स्पर्धा असो, तुम्हाला नक्कीच लाईव्ह मॅच पाहायला मिळतं मित्रांनो. शॉर्ट पिच बॉल होता, यावेळेस चांगली दिशा दिलेली आहे. लॉकलेगच्या दिशेने बॉल जरूर येते या ठिकाणी बघायचं आहे. पप्प्या साकपलला थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा एक करताना नक्कीच बघतोय या ठिकाणी थोडासा मिस स्पीड होतोय आणि धावा मिळाल्या जात आहेत या ठिकाणी. 30 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायककडे फलंदाज असेल शरद. या ओव्हरला आपण बघायचं आहे नक्कीच फलंदाज बाद होतोय. शरद पडले, याला नक्कीच मैदानाच्या बाहेर जावं लागेल. जोरदार अपील. आणि बघा इथे बॅटला स्पर्श होऊन सरळ इष्टेकच्या हातामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. यास फलंदाज बाद होतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जरी आपण बघितलं इथं धावांची आवश्यकता आहे. सॉरी 38 धावा या ठिकाणी झालेले आहेत. इनिंग या ठिकाणी नक्कीच चालू आहे 2 संघामध्ये. असं वाटलं होतं की इथे आपण प्रयत्न नक्कीच करावे लागतील या ठिकाणी नागले संघाला. प्रथम द्वितीय तृतीय अशा ट्रॉफ्या आपण बघतात या ठिकाणी जी लढत असते. आपण बघितलं या ट्रॉफ्यांसाठी इथे सगळं आपण लढताना पाहतोय. कारण की अजून सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे की कुठला संघ आपल्याला फायनलमध्ये दिसणार आहे. क्षेत्ररक्षण लावलं जातंय ऑन साईडला. आपण बघितला काव कॉर्नरच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मिड विकेटचा गॅप थोडासा दिसतोय आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेग आणि थोडंसं फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षण नक्कीच बघतोय. या ओव्हरला चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. फक्त एक धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जातोय या ठिकाणी. यास 2 धावा जरी खूप महत्त्वाचे असते. 2 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या आपण बघितलं 40च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. इथे आपण जर बघितलं सिंगल डबलवरती जास्त भार दिलेला आहे नागला संघाने आणि त्याच्यामुळे धावसंख्या आपण बघितले 40च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. या आवलीला आपण बघायचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु इथे बॉलला अडवायचा होता. भट्टा मात्र तिथे येतात. हा न करता बघायचं आहे काय घडते. परंतु इकडे चांगले क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं होतं. लॉंग ऑफ आणि लगतच्या मध्ये सरळ बॉल आला होता. असं वाटलं होते की क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतोय. 43 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली जाते या ठिकाणी. कारण की गोलंदाजी मात्र चांगली होते, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिथे धावा जास्त दिल्या जातात. जिथे 1 किंवा 2 धावा असतात तिथे आपण बघितलं या 3 धावा येत आहेत. पुढचा बॉल यावेळेला टॉस केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षण तिथे आहे बघायचं या ठिकाणी. झेल सुटला जातोय. शाहिदभाई अन्सारी आपण बघितलं ज्याने झेल हा सोडला जातोय. भरपूर वेळ आपण बघितलं नियंत्रण व्यवस्थित होतं
की ड्रॉप झाल्यानंतर आपण बघितलं एक सोपा झेलवरती अतिशय चांगल्या चेंडूवरती नजर होती आणि इथे आपण जर बघितला हा झेल सोडलेला आहे. 2 धावा पिट्टात टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 45च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे इथे दोन्ही बॅटरने. आपण जर बघितलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे इथे. आता मात्र बघायचं आहे की कोणाच्या हातामध्ये षटक दिलं जाईल. 45 धावा आपण बघतोय 40 आणि 5 म्हणजेच याचा अर्थ आपण बघितला 45 धावा 45 रन्स आपण बघतोय या स्कोर बोर्ड वरती. टीमचा टोटल स्कोर आहे नागले संघाचा आपण बघितलं इथे कडीच्या बोबटल्यामध्ये 45 धावा धावफलकावर आपण बघतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय या ठिकाणी. गोलंदाज येतोय महेश पाटील येतोय गोलंदाज मार्कवर. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे बघा. हे क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं लावलं. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं सगळी विजय प्राप्त केला होता टायगर मास्टर कामोड संघाने. त्याच्यानंतर इथे आपण बघितले ही दुसरी मॅच आपण इथे आपण बघतोय. दुसरी विनिंग मधला हा पहिला मॅच 2 संघामध्ये इथे आपण बघतोय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो, थोडं सहकार्य करायचं लक्षात घ्या. गोलंदाजामध्ये स्ट्राईक अँडकडे फलंदाज आपण बघतोय विनोद. हा देखील एक चांगला बॅटर आहे. ऑफ स्टंपला जाऊन क्रॉस केल्याचा प्रयत्न मात्र बॉल थोडासा बाहेर निघतोय. पंच सांगतात का या ठिकाणी खराब चेंडू आहे. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या आपण बघितलं 46च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अगोदर आपण जर बघितलं धावसंख्या 45 बघितली. त्याच्यानंतर इथे खराबच्या रूपाने धाव वाढली जातोय. शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जाते बघायचं आहे. आणि करता बॉल मात्र या ठिकाणी आपण बघितलं क्षेत्ररक्षणाला चुकवतो या ठिकाणी. परंतु या ठिकाणी बॉल जो आहे तो क्षेत्ररक्षणाला या ठिकाणी नाचवतोय आणि निश्चितच या ठिकाणी धावा जरूर मिळाल्या जातात. 3 धावा मिळतात आणि 3 धावेने टीमचा टोटल स्कोर आपण जर बघितलं 49 धावांवरती ही धावसंख्या आपण बघतोय. 49 धावा धावफलकावर आपण बघतोय. शेवटचं षटक नक्कीच आपण बघितलं याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा येणं हे गरजेचं आहे. एखादा मोठा फटका जर आला तर निश्चितच आपल्या संघामध्ये आणखी धावा वाढू शकतात. यावेळेला बघितलं अप्रतिम बॉल आहे. टप्पा थोडासा खाली ठेवला जातोय. कट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत आहे. ऑफस्टंपवरनं जास्तीत जास्त जे गोलंदाज आहेत मिडम स्टंप आणि ऑफस्टंपवरनं ही चांगली लेन गती ठेवली जातोय आणि हे महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता. फक्त 1 धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि करता मात्र सचिन घाग तिकडे निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 1 मिनिट 1 धाव मिळाल्यानंतर धावसंख्या आपण बघितले 50च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे. नागले संघामध्ये धावा आपण जर बघितल्या तर 50 धावा धावफलकावर. आता मात्र कुठेतरी ह्या चांगल्या धावा आपण बघू शकतायत टीम नागल्या संघामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. यावेळेस बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न अडवला जातोय या ठिकाणी. दिनेश मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो इथे आपण जर बघितलं क्षेत्ररक्षण तितक्याच 2 ते 3 धावा नक्कीच वाचवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. संघाची धावसंख्या आपण बघितलं 51 वर ही धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. 50 आणि 1 म्हणजे 51 धावा आपण बघितलं 51 रन्स. पुढचा बॉल असा बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय. बॉल सरळ निघून जातोय त्या दिशेने. यास सेकंड षटकार आपण बघितला. यास तिथे आम्हाला सांगायचं आहे की हा चौकार आहे की षटकार आहे. यास चौकार. यास 4 धावा या ठिकाणी दिलेल्या आहे. प्रेसिंग षटकार आपण बघितला होता बॅटमधून आणि निश्चितच त्या ठिकाणी
चौकार जरूर मिळतात आणि 4 धावा मिळाल्यानंतर टीमचा टोटल स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे या ठिकाणी. मला वाटतं 55 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. बाईकवरती येताना आपण बघतायत भरत मात्रे बॉल टाकून झालेले आहेत या ठिकाणी. 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल. चांगली फिल्डिंग केली तर मना बसवला. गोलंदाज असेल, गोलंदाज मार्क व शेवटचा बॉल असेल. इथे आपण जर बघितला टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. नागले संघाचा 55 धावा आपण बघतायत या स्कोर बोर्डवरती. मी अगोदरच म्हटलं होतं की 45 किंवा 50 किंवा 55 धावा येणं हे गरजेचं होतं, परंतु इथे चांगलं काम केलेलं आहे नागले संघाने. शेवटचा बॉल असेल. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला चेंडूला हुक केला ऑन साईडला. बीड विकेटच्या दिशेने हा जेल उडाले आहे. या ठिकाणी जेल सुटतो. या ठिकाणी वन बाउट चेंडूला अडवलं जातो या ठिकाणी. असं वाटलं होती नक्कीच्या धावा जरूर मिळायला जाते त्या ठिकाणी. न करता या ठिकाणी धावा जरूर मिळतात. या 3 धावा मिळतात आणि या 3 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 58 धावा या ठिकाणी. आणि जवळजवळ 59 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे या ठिकाणी. एक मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता मात्र या ठिकाणी हे चेस करायचं असेल टायगर मास्टर कामन या संघाला. हे चेस करायचे असतील. 59 धावा या चेस करायचे असेल. इथे गोलंदाज आपण जर बघितलं महागडं पडला. पहिला गोलंदाज जो आपण बघितलं याच्यामध्ये सचिन घाग ज्याने आपण बघितलं 25 धावा. त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज आपण बघितलं गणेश सुकाट, त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर तिसरं षटक बघितलं होतं दिनेश यांनी चांगलं षटक हाताळलं. त्याच्यानंतर चौथं षटक आपण बघितलं. ते षटक आपण जे आलं होतं अतिशय चांगली महेश पाटील यांनी षटक हाताळलं गेलं होतं. 59 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे नागले संघाने. सर्वप्रथम बॅटिंग केली आणि एक चांगला स्कोर या ठिकाणी आपण बघितला जातोय. चला आपण थोडंसं घाई करायची आहे. सर्व बाजूने आपण बघतायच प्रेक्षक या ठिकाणी आहेत. या स्पर्धेचं आनंद लुटतायत. काही प्रेक्षक आपण बघितले आंब्यांच्या झाडाखाली आहेत. काही प्रेक्षक ग्राउंडच्या समोर आपण बघतायत तिकडे आहेत. अतिशय चांगलं स्कोरिंगचं काम केलेलं आहे. उल्लेखक आपण बघतोय. मला थोडंसं सहकार्य केलेच भावेश. धन्यवाद भावेश. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या ठिकाणी. नागरी संघाला एक विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 59 धावांचं हे टार्गेट आहे. बघायचं आहे जसजसं सूर्यनारायण त्याच्या दिशेने जाईल तसं आपल्याला कळणार आहे की सायंकाळच्या सत्रामध्ये कुठला संघ येतोय फायनल मध्ये. 2 संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जरी एका दिवसाची जरी स्पर्धा जरी असली तरी या स्पर्धेमध्ये 3 ट्रॉफ्या आहेत. प्रथम क्रमांक, त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाची एक ट्रॉफी आहे. तृतीय क्रमांकाची सुद्धा ट्रॉफी आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर या ट्रॉफ्या आहेत या ठिकाणी. एक जबरदस्त हे आयोजन आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं मिसल पाव बघितला. त्याच्यानंतर चहा आयोजन करणं होतं. त्याच्यानंतर दुपारचं जेवण होतं शाकाहारी आणि मांसाहारी हे जेवण सुद्धा आपण बघितलं. त्याच्यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा आपल्याला चहा या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक टीमला मॅन ऑफ द मॅचला आपण बघितली जी केळी, एक कोल्ड्रिंक आणि एक साडेचं जे रोपटा आहे अशा पद्धतीने मॅन ऑफ द मॅच आपण बघतोय. चला आपण घाई करा आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. नागले संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टॉस साठी लगेच इथे मी आमंत्रित करतोय. पोलीस संघाचे कॅप्टन आपण इकडे यायचं आहे. भरत म्हात्रे आपण बघतोय त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. भरत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. आमच्या समाले कक्षाच्या अगदी समोर या ठिकाणी हा नाणेफेक केला जाईल.
दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेक केली जातोय. बघायचं आहे हा टॉस कोणच्या बाजूनी जातोय. परत माते यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जातोय. बघायचा हा टॉस ज्यास टॉस जिंकलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. इथे आपण बघितलं तर दुसरी इनिंग मधला हा पहिला मॅच आपण बघतोय. त्याच्यानंतर दुसरी इनिंग मधला हा दुसरा मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु इथे आपण जर बघायचं आहे आता नागले संघ कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय, कसं सावरतंय ते बघायचं आहे. या मॅच मध्ये कसं राहतोय ते बघायचं आहे. त्याच्यानंतर एका बाजूने आपण बघितला टायगर मास्टर कामत संघाला म्हणजे साईदबाई यांचा संघ आपण एका बाजूने आपण आता पाहणार आहोत. इथे आपण बघितलं 59 धावांचं एक टार्गेट आहे ते त्यांना फक्त सेट करायचं असेल, पूर्ण करायचं आहे. लवकरच आपण दोन्ही फलंदाज पाठवून द्या. अचानक मास्टर डोंगरी पाडायचा आहे ना, परफेक्ट ना. मास्टर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हो हो हो. आता कसं आहे, बंद कर, माईक बंद कर. जेवढं तर जरा बरं वाटलं. सकाळपासून नुसतं करून तुला तेच सांगतो. लगीन का तुमचा साखरपुडा पूर्वीचा असेल तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो. चला आपण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो. इथे आहे ना रे साखरपुडा, कुठे दिले ते? क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे या ठिकाणी. 59 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. शेवटची स्पर्धा आपण बघतोय मित्रांनो. याच्यानंतर ही स्पर्धा झाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला जसं अध्यक्ष आणि सदस्य सचिव आणि त्याच्यानंतर जे सदस्य आहेत पूर्ण जे पदावर आहेत ते नक्कीच मीटिंग घेतील आणि एक तारीख ठरवतील की दमण दौऱ्यामध्ये किती तारखेला जायचं. गिरधर म्हात्रे जे आलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय की प्लीज सर आमच्या अतिथी कक्षामध्ये या. या वेळेला बघायचं आहे जोरदार अपील झाली होती पंचांकडे. गिरधर म्हात्रे त्यांच्या या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करतोय की जे अनबंड मास्टर संघाचे मास्टरचे खेळाडू आहेत आणि त्यांचे खेळाडू आणि सदस्य सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा मागच्या वर्षी चांगलं सहकार्य लाभलं होतं. यावेळेला आपण जर बघितलं की आतमध्ये चटोला ढकलून दिलं जातोय असं वाटलं होतं की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तर इथे आपण जर बघितलं चांगलं एस एंटरप्राइजेस कॉमन टीम 19-4 इकडे आपण बघितलं संजय मदन म्हात्रे आणि हजरत शेख यांच्याकडून सुद्धा आपण बघितलं या स्पर्धेकरता ट्रॉफ्या गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण आणि मालिकावीर अशा ट्रॉफ्या आपण त्यांच्याकडनं बघतोय. यास हवेमध्ये यावेळेस झेल सोडला जातोय त्या ठिकाणी. दयानंद पाटील याने हा चांगला झेल मला वाटतं अतिशय चांगला
या स्पर्धेसाठी क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा पारितोषिक आहे. त्याच्यानंतर मान्य श्री कमलाकर बिस्तू जाधव माजी सरपंच देवदल यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. त्याच्यानंतर मान्य श्री अशोक जनार्दन भोईर मैत्री ग्रुपचे अध्यक्ष कामण यांच्याकडून आपण बघितलं आर्थिक सहकार्य. यावेळेस बॉल सरळ निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकाराने जबरदस्त चांगली सुरुवात केलेली आहे. असं वाटलं होतं की शॉर्ट पिच बॉल होता. यावेळेला स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकता. अफलचा ऑफटॉपला जाऊन आपण बघितलं. इथे आपण बघितलं मला वाटतं हरीशाने हा झेल सोडलेला. झेल घ्यायला हवं होता. या ठिकाणी आपण बघितला कदाचित हा षटकार सुद्धा खूप महागडं पडू शकतोय. तर मान्यश्री आपण बघितलं जर मात्री साहेब यांच्याकडनं सुद्धा जेवण करता चिकन व जिलेबी देण्यात आली होती. त्यांचे सुद्धा आम्ही खूप आम्ही आभार मानतोय. ते आलेले आहेत. धन्यवाद. त्यांच्याकडनं सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलेला आहे. या ठिकाणी मिळतात पुन्हा एकदा 4 धावा आणि धन्यवाद. इथे आपण बघितलं झेल सुद्धा सोडलेला आहे हरीशाने. त्याच्यानंतर आपण बघितलं इथे महागडं पडू शकतात. धावसंख्यावरती आपण एक नजर टाकली. धावसंख्या जवळ पोहोचते 13च्या घरामध्ये. जेलचं भुगतान करावं लागते लागले संघाला. बोल कीच इथे जेलचं भुगतान करावं लागतं ते मात्र नागले संघाला. आणि खरोखरच इथे आपण बघितलं की चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच त्यांना करावं लागेल. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र शरापासून दूर चेंडू. मात्र चेंडू आपण बघितला शॉर्ट फॉरवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू हा रिलीज होते. तिथे फक्त धाव सिंगल मिळतंय आणि टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 14च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. एका ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर इथे धावा चांगल्या आलेल्या आहेत. 14 धावा आपण बघतायत या एका ओव्हरमध्ये. ज्या वेळेस चांगली गोलंदाजी करत असताना एका टायगर मास्टर कामर संघाचा गोलंदाज सुद्धा महागडा ठरला गेला होता. तो मात्र सचिन गाव. त्यांनी एका ओव्हरमध्ये 25 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि इथे आपण जर बघितलं एका ओव्हरमध्ये जर 14 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. या ठिकाणी मोठ्या फटक्यांची सुद्धा आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी चांगलं सजवलं जाईल. मला वाटतं कामण गावामध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी मला वाटतं एक साखरपुडा आहे त्याच्याकडेच आपण ब्रॅसबँड आपण बघितलं. या ठिकाणी त्यांची झून आपण ऐकतोय. जवळजवळ ही झून आपण जर बघितली तर 1990च्या दशकामध्ये ही झून आपण बघितली ब्रॅसबँडची. पुन्हा एकदा गाडी आहे मला वाटतं कार आहे. थोडीशी क्रॉस लावायची आहे मला वाटतं. थोडंसं त्रास होते खिलाडूंना. आनंद तात्या मला वाटतं गाडीची आहे तुमची 4 व्हीलर थोडीशी पुन्हा क्रॉस लावा अशी मी विनंती करतो. थोडं आम्हाला सहकार्य करायचं आहे प्लीज. कारण की गावदेवी कामण बरफली आपण बघितलं जे माझे खिलाडू आहेत आनंद तात्या आपण बघितलं त्यांची 4 व्हीलर गाडी आपण बघतात मित्रांनो. थोडा क्रॉस लावायची आहे. आता मात्र इथे एका ओव्हरमध्ये आपण बघितलं 14 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. आता मात्र वैयक्तिक आणि सगळ्याच दुसऱ्या षटक या ठिकाणी येतोय. बॉलर टेप मला वाटतं इथे येतोय लक्का धुमाळा. अतिशय चांगला गोलंदाज आहे नागले संघाचा. यावेळी शॉर्ट पिच बॉलला पाठवून दिलेला आहे. टॉविंग सिक्सर पुन्हा एकदा या ठिकाणी षटकार. आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोर या ठिकाणी आपण बघितला जातोय सरळ दिशेने पाठवून दिलेला आहे. धावसंख्या 20च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता असं वाटलं होतं या ठिकाणी धावा मात्र नक्कीच येऊ शकतात टायगर मास्टर कामत संघामध्ये. कारण की मागच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं अतिशय चांगला कामगिरी केली होती परंतु गोलंदाजाच्या जोरावरती नक्कीच सामना जिंकला गेला होता. परंतु इथे
फक्त बॅटिंग करत असताना आपण बघितलं जातं या ठिकाणी टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या ठिकाणी 20 वर. इथे आपण बघितलं 2 षटकाराने आणि 1 चौकाराने चांगली बॅटिंग केलेली आहे. दिनेश मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला हिरो ठरला होता हा बॅटर. पुन्हा एकदा क्रॉस केल्याचा प्रयत्न मात्र थोडासा काही ठुकला जातोय. सरळ चेंडू स्टिकच्या हातामध्ये चेंडू हा विसरतोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. लक्का दुमाळा हा चांगला गोलंदाज मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक तिची चांगली गोलंदाजी, परंतु इथे आपण बघितलं जातोय थोडासा षटकार लागल्यानंतर लगेच त्यांनी कमबॅक केलेला आहे की या ठिकाणी डॉट चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल घेऊन जातोय यावेळेस बॅटनी पूल अँड पॉवरचा फटका आणि या ठिकाणी भिडतात या ठिकाणी 6 धावा आणि या 6 धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्ड वरती 26च्या घरामध्ये 26 रन्स या स्कोर बोर्ड वरती फॉर द लॉस ऑफ विकेट इन द सेकंड ओव्हर. अतिशय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण बघितलं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं मॅन ऑफ द मॅच ज्याने पटकावलं गेलं होतं आणि तोच बॅटर पुन्हा एकदा या ठिकाणी असं वाटलं होतं की पॅव्हलियन मधून हा सट होऊन आलेला दिसतो की काय हा बॅटर. गिरधर म्हात्रे जे आपण बघतोय जे वकील आहेत त्यांच्याकडनं दिनेशसाठी क्रॅश स्ट्राईक आलेला आहे 500 रुपयाचं दिनेश म्हात्रेसाठी, कारण की मागच्या मध्ये सुद्धा चांगला हिरो ठरला होता. इथे सुद्धा आपण बघितलं जातं या षटकासाठी जबरदस्त 500 रुपये आलेले आहेत. या वेळेला असं वाटलं जातोय की डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय, कारण की दिनेशची बॅट आपण जर बघितलं जास्तीत जास्त फलंदाज आपण बघितलं क्रॉस फटके जास्त घेतोय, परंतु हा बॅटर जसा आहे की सब बॅटने जास्त फटके खेळतोय म्हणून चांगले फटके त्याच्या बॅटमधून चांगले पाहायला मिळतात. 500 रुपयाचा क्रॅश स्ट्राईक नक्कीच त्याला मिळालेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळेस अक्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॉल सरळ निघून त्या दिशेने जातोय. धाव जरूर मिळेल या ठिकाणी आणि टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्ड वरती. तिथं 27च्या घरामध्ये धावसंख्या आपण बघतोय 27 रन्स या स्कोर बोर्डवरती आपण धावा जर बघितल्या जातात 27 धावा. अजूनही आपण जर बघितला धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. धावा येऊ शकतात जर प्रयत्न केला तर निश्चित धावा येऊ शकतात. यावेळेस बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बघता या ठिकाणी धावा जरूर मिळाली असती, परंतु या ठिकाणी थोडासा कॉल करायला होतं शाहिदबाईंनी समोरच्या फलंदाजाला. निश्चित धाव सुद्धा मिळाली असती, परंतु या ठिकाणी धावसंख्या आपण जर बघितलं धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28च्या घरामध्ये 28 रन्स ह्या ठिकाणी आपण बघितलं जातोय. 28 धावा 28 रन्स आपण बघितलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा. आता येणारे आपण जर बघितलं 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये विजयासाठी आपण जर बघितलं धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे. 12 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. ही मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. शक्य नाहीये पण ते करून दाखवावं लागेल. शक्य नाही परंतु या ठिकाणी त्यांना नक्कीच करून दाखवायला लागेल. या ठिकाणी बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं मित्रांनो. तुम्हाला इथे मागच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्ही हिरो ठरले होते, परंतु इथे जर तुम्हाला चांगली बॅटिंग करायची असेल हिरो ठरायचं असेल या मॅचमध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुम्हाला राहायचं असेल निश्चितच तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक याच्यामध्ये आपण जर बघितलं प्रयत्न केला तर त्याचा फळ नक्की मिळाला जातो मित्रांनो. तसं शेतकरी सुद्धा शेतामध्ये राबतोय, परंतु जर भरपूर मेहनत केल्यानंतर त्याचा फळ मिळतो मित्रांनो. तसंच या मॅचमध्ये सुद्धा आहे. कुठल्याही कामामध्ये आपण जर चांगलं काम जर केलं तर निश्चितच त्याचा फळ मिळू शकतं मित्रांनो. परंतु इथे सुद्धा चांगली कसरत आहे, चांगली लढत या ठिकाणी दोन्ही संघामध्ये मला पाहायला मिळते. या ठिकाणी चांगली मेहनत या ठिकाणी घ्यावी लागेल. टायगर मास्टर कामत संघाला भरपूर मेहनत घ्यावं लागेल या मॅचसाठी. आपण जर बघितलं जातोय 31 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी येणाऱ्या या 2 षटकामध्ये. जबरदस्त ही गोलंदाजी करावं लागेल. आता मात्र गोलंदाज येतोय शरद फरले हा गोलंदाज येतोय. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे मात्र या ठिकाणी येणाऱ्या फक्त 2 ओव्हरमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी आपण बघितलं. दिनेशाच्या बॅटमधून आलेले जे फटके आपण बघितलं जबरदस्त बॅटिंग केलेली आहे मागच्या मॅचमध्ये सुद्धा आणि या मॅचमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. परंतु आता स्ट्राईककडे यावेळेस सब बॅटने चेंडूला खेळून काढला जाते बघायचं या ठिकाणी आणि झेलचीच्या रूपाने फलंदाज बाद होते या ठिकाणी. शाहिदबाई अन्सारी हिचा आऊट या ठिकाणी आपण बघितलं. चांगला झेल घेतला जातोय.
पहिला गडी या ठिकाणी बाद होते. धावसंख्या आपण बघितले 28 असताना पहिला विकेट या ठिकाणी गमावलेला आहे टायगर मास्टर काबत संघाने. कॅच कोणी घेतले हो? अतिशय आता मात्र नवीन बॅटर जातोय या ठिकाणी महेश पाटील जातोय. हा देखील महेश पाटील नव्याने बॅटर आणि त्याच्यानंतर लखाने चांगला झेल घेतलेला आहे. अतिशय सुंदर लक्का दुबाडा याने अतिशय सुंदर झेल घेतलेला आहे. यास आपण बघताय क्षेत्रक्षणामध्ये आहे. सूर्यदेवाची जरी किरण जरी आली परंतु या ठिकाणी बघा प्रयत्न हे करावे लागतात मित्रांनो कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि आता मात्र महेश पाटील याला आपण बघतोय स्ट्राईक इनकडे आहे. उजव्या हाताचा फलंदाज एक चांगला स्फोटक फलंदाज आहे. एकदा शरद स्ट्राईक इनकडे नक्कीच गोलंदाजामध्ये यावेळेला अतिशय चांगला बॉल होता. बॉल रिलीज झाल्यानंतर आपण बघतो ऑफस्टॉपनं सरळ चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. हीच गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे शरद याला. 8 मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 31 पुढचा बॉल यास 10 बॉल यावेळेस बॅटने खेळून काढला जातोय बघायचं आहे. फुटबॉल पद्धतीने जरूर चेंडूला अडवलं जातोय बघायचं. या बॉलवरती किती धावा मिळत आहेत. टायगर मास्टर काबत संघाला चांगल्या धावा या ठिकाणी मिळू शकतात परंतु इथे फक्त 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्डवरती. 30 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 9-29 आता 9 मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा शरद. असं वाटलं होतं की सरळ चेंडू डॉट चेंडू जरूर इथे पाहायला मिळतोय. जितके तुम्ही इथे डॉट चेंडू होईल तितकंच तुम्ही डगआउटमध्ये जाऊ शकतात परंतु या ठिकाणी प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धाव घेणं गरजेचं आहे. चेंडूच्या नजरेमध्ये तुम्हाला यावं लागेल. अतिशय चांगला मॅच आपण बघतोय दूध संघामध्ये आई चौंडाई नागले विरुद्ध टायगर मास्टर कावड या 2 संघामध्ये आपण हा मॅच या ठिकाणी बघतायत. शहरापासून दूध चेंडूला खेळायचा प्रयत्न बघायचा आहे मात्र असं वाटलं होतं की धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र धाव या ठिकाणी पूर्ण झालेली नाही. धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिर आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे. फक्त 30 धावा आपण बघतात या स्कोर बोर्डवरती. 2 षटकामध्ये 28 धावा होते. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या आणि 1 गडी बाद झाला. नक्कीच बघतायत इथे विकेट सुद्धा गमावला गेला होता. पहिल्या बॉलवरती क्रॉस करायचा प्रयत्न सुंदर गोलंदाजी केलेली मी अगोदरच म्हटलं होतं की या ठिकाणी षटक समाप्त होते. या ठिकाणी शरद यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत जर बघितलं 1 विकेट त्याच्यामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत आणि निर्धाव चेंडू टाकले त्याच्यामध्ये 4 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे या गोलंदाजाने. पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर 2 धावा त्याच्यानंतर पुन्हा डॉट त्याच्यानंतर पुन्हा डॉट त्याच्यानंतर पुन्हा डॉट या ठिकाणी बघतो आपण. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे गोलंदाज शरद याने. धावसंख्या इथे स्थिर आहे या स्कोरबोर्डवरती. धावा आपण बघतोय 30. आता फक्त विजयासाठी आपण बघितलं इथे 29 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या ठिकाणी. ग्रुप मीटिंग करू नका पण क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण थोडंसं बदल होतं या ठिकाणी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल होतं या ठिकाणी. धावांची आवश्यकता जरूर आहे या ठिकाणी. प्रयत्न जरूर करावे लागतील. गोलंदाज येतोय दयानंद पाटील येतोय. दयानंद नक्कीच गोलंदाज मार्कवर आहे. हा देखील चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय दयानंद. या वेळेला आपण बघायचं आहे डॉट चेंडू जरूर पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल होता.
चेंडूला थोडासा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, खडखडे खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 5-29 धावलेल्या ऑन साईडला लेगच्या दिशेने बॉल सरळ निघून जातोय. मात्र नील तिकडे आहेत, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण खराब. या 3 धावा जरूर मिळतात आणि 3 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 33 वर. 4 मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. मी अगोदरच म्हटलं होते की नागले संघ सुद्धा अतिशय एक चांगला संघ आहे. यावेळेस सरळ खेळण्याचा प्रयत्न बघायचा या ठिकाणी. आणखी एक या ठिकाणी झेल घेतला जातोय आणि झेलच्या रूपाने महत्वाचा आणखी एक फलंदाज बाद होतोय. ते आपण जर बघितला थोडासा अडचणीमध्ये जाताना दिसतोय टायगर मास्टर कामत संघ, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चांगली सुरुवात केली होती या संघाने, परंतु गणेश सुकाट जातोय नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. एस एंटरप्राइजेस कॉमन टीम 19-4 आपण बघितलं, संजय म्हात्रे, त्याच्यानंतर हजरे शेख यांच्याकडनं आपण बघितलं. या स्पर्धेकरता आपण बघितल्या ट्रॉफ्या, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण आणि मालिकावीरच्या अशा ट्रॉफ्या आपण बघतात मित्रांनो, यांच्याकडनं स्पॉन्सर झालेल्या आहेत. त्याच्यानंतर माजी सरपंच कमलाकर बिसू जाधव यांच्याकडनं सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. त्याच्यानंतर मान्यश्री आपण बघितला अशोक होईर पैतृ ग्रुपचे अध्यक्ष आहेत, यांच्याकडनं सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेला. अतिशय चांगला बॉल आहे, मात्र डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी थोडं 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचे फक्त 2 बॉल शिल्लक. शरीरापासून दूर चेंडूला खेळून काढतोय पूर्णपणे. हा सामना आपण जर बघितला आई चोंडाई नागले संघाच्या बाजूने हा झुकलेला दिसतोय. आर्थिक सहकार्य या ठिकाणी पाहायला मिळतोय. मान्यश्री मनोहर हिराजी घरत यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरता आपण बघितलं संध्याकाळी नाश्ता देण्यात आलेला आहे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो. यावेळेस सगळं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय, सगळं सहकार्य या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर परत हरिचंद म्हात्रे यांच्याकडून सुद्धा जेवण करता चिकन चे सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं होतं. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण जर बघितलं इधर म्हात्रे साहेब यांच्याकडनं आपण बघितलं जेवणाकरता चिकन व जिलेबी त्यांच्याकडनं आली होती. त्यांचे सुद्धा आम्ही खूप आम्ही आभार मानतोय. असंच सहकार्य करत राहा. या सामन्याचा हिरो आपण बघायचा आहे कोण आहे तर नक्कीच